1993 साली मी इंडियन आर्मी जॉईन केली आणि सिग्नल्स कोर्टमध्ये होतो. तर त्यानंतर ट्रेनिंग वगैरे करून मी पूर्वोत्तर राज्यांच्या सीमांवर काम केलं. नागालँड, मणिपूर, आसाम या ठिकाणी. पहिल्यांदा माझ्याकडे जे पैसे होते मी ते जाहिरात एजन्सीमध्ये हे केलं. पण तो क्रेडिट वगैरे हा प्रकार असायचा की लोक म्हणतात इतर एजन्सी मला 30 दिवसांचा क्रेडिट देतात, 45 डेजचा देतात किंवा मला कट देतात. तर तिथे थोडासा लॉस व्हायला लागला. विश्वास ठेवणं हे नव्हतं. एंटरप्रेन्योर असतो त्याने आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं की पहिल्यांदा स्वतःची ओळख त्यांना होणं गरजेचं आहे की मी काय करू शकतो, समाजासाठी काहीतरी आपण चांगलं देतोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि आमच्या पवित्रविवाह.comच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आमचं एक विजन आणि मिशन असंच असतं की आम्ही भारताची पुढची पिढी घडवतो. स्वतःला रिसर्च करत राहा, सतत अभ्यासू राहा आणि सगळ्या गोष्टींच्या घडामोडी पाहत राहा आणि त्यातून तुम्हाला बिझनेस काय असतील तर किंवा तुमच्या लाईफचे सोल्युशन्स पण त्यातच मिळत राहतील असं मला तरी वाटतं. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, उद्योगाचं क्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवनवे उद्योग आकाराला येत असतात. खरं तर असे अनेक उद्योग आहेत की जे आज स्थिरावले आहेत, पण 10-15 वर्षापूर्वी आपण कदाचित त्यांची कल्पनाही केली नसती. आज मात्र ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसलेले आहेत. आता बघा ना, आपल्याकडे म्हणतात ना, लग्न पाहावं करून. पूर्वी लग्न जुळवणं ही एक कौटुंबिक स्वरूपाची प्रक्रिया असायची. कुटुंबातलंच कोणीतरी नातेवाईक आपलं लग्न जुळवून द्यायचं. अलीकडे मात्र यासाठी मॅट्रिमोनियल वेबसाईट्स ही एक आवश्यकता झालेली आहे. आणि अशाच मॅट्रिमोनियल वेबसाईट्सपैकी पवित्रविवाह.com हा एक अतिशय यशस्वी असा मंच, ज्यांनी 1-2 नव्हे तर 1 लाखाहून अधिक लग्न जुळवून दाखवलेली आहेत. या कंपनीचं काम पाहणारे कंपनीचे CEO आणि त्याचबरोबर उद्यमी महाराष्ट्र या अत्यंत यशस्वी फोरमचे फाउंडर असणारे ऋषिकेशजी कदम आज आपल्याबरोबर आहेत. ऋषिकेशजी, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅम. नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारताना खूप सारी उत्सुकता आहे यासाठी, कारण विनर्स टॉक शोमध्ये आपण नेहमीच प्रयत्न करत असतो की जे एक यशस्वी उद्योग घडवतात त्यांच्या यशामागची कहाणी काय, ते कसे घडले, यातून आपण प्रेरणा घेत असतो. आणि तुमचा करिअरचा ग्राफ हा इतका वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे खरं तर तुमचं बालपण हे जे याला आपण म्हणतो अतिशय खडतर एका अर्थाने मी म्हणेन, म्हणजे आर्थिक परिस्थिती या दृष्टिकोनातून, आणि त्याचबरोबर जिथे फार संधी नाही आहेत अशा पद्धतीचं होतं. तिथून तुमचा सुरू झालेला प्रवास, त्यामध्ये सैनिकी शिक्षणाचा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा तुमच्या करिअरमध्ये आहे आणि त्यानंतर उद्योजक म्हणून तुम्ही तुमची घडवलेली ओळख. तर हा सगळाच प्रवास तुमच्याकडूनच समजून घ्यायला आवडेल. हो, थँक्यू मॅम. आपण हा प्रवास पाहूया. जसं माझं जे बालपण गेलं ते मुंबईतल्या ताडदेव या एरियातून झालं. माझा जन्म 27 मे 76चा आणि फार हलाखीची आमची कंडिशन होती. अगदी आर्थिक परिस्थिती बिलो पॉवर्टी लाईन्समध्ये म्हणता येईल. तर त्या ठिकाणी जन्म होऊन मग मी माझ्या आईंच्या आई बाबांकडे राहिलो आणि त्यानंतर शालेय शिक्षण पण तिथून पूर्ण केलं, युसुफ मेहर अली विद्यालय या ठिकाणाहून. आणि अप टू 10वी मराठी मीडियममध्ये माझं शिक्षण झालं. 91 साली मी 10वी कंप्लीट केलं आणि 12वी 93ला सिडनॅम कॉलेजहून केलं. पण त्याच वेळेस बरेचसे आपल्या मुंबईमध्ये जातीय दंगली वगैरे सुरू होतात आणि लहानपणापासून मी शाळेत असताना NCCचं शिक्षण घेतलं होतं A-सेटसाठी. तर त्यानंतर माझं असं देशासाठी काहीतरी करावं ह्या सगळे बालपणातच शाळेने आणि पेरेंट्सने ते विचार माझ्या मनात रुजवले होते. शिवजयंती साजरी करणं किंवा हनुमान जयंती साजरी करणं हे मित्रांमधले आमच्या सगळ्यांसोबत ते विचार होतेच. तर त्या देशासाठी काहीतरी करावं या अनुषंगाने मी 1993 साली मी इंडियन आर्मी जॉईन केली आणि सिग्नल्स कोर्टमध्ये होतो. तर त्यानंतर ट्रेनिंग वगैरे करून मी पूर्वोत्तर राज्यांच्या सीमांवर काम केलं. नागालँड, मणिपूर, आसाम या ठिकाणी. नंतर 4-1 वर्षानंतर मग मी दिल्लीला आलो. दिल्लीहून चंडीगडला गेलो. अशा प्रकारचे बरंचसं हे झालं आणि नंतर 10 वर्षांच्या सर्व्हिसनंतर मी VRS घेतलं. त्यानंतर मग इथे येऊन अगोदरच मी प्लॅन केलं होतं की मी काय करायचं. तर आमच्या घरातून म्हणजे कोणीच असं व्यावसायिक क्षेत्रात नव्हतं. आमचं सगळं आम्ही मूळचे कोकणचे. सुखवस्तूसाठी माझे पणजोबा इथे आले होते. त्यानंतर मग आम्ही इथेच गेलो होतो, चाळीमधलं राहणं. तर व्यवसाय असा कोणीच केला नव्हता. पण तुझे सैन्याने माझ्या पर्सनॅलिटीवरती जे संस्कार केले होते तर ते
त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मी जे काही आहे तर तीच कारणीभूत आहे. बरोबर. तर डिसिप्लिन देणं, खूप मेहनत करणं, टीमवर्क करणं आणि क्विक डिसिजन घेणं, या सगळ्या गोष्टी मला सैन्याने माझ्या पर्सनॅलिटीवर संस्कार केले. आणि त्या अनुषंगाने मग मी इथे आल्यानंतर जाहिरात एजन्सी हा एक विषय, आवडीचा विषय होता. आणि तिथे कसं सैन्यांमध्ये असे विविध गोष्टी असायच्यात परीक्षांमध्ये की लगेचच म्हणजे 15 सेकंड्समध्ये स्टोरी लिहून काढणं, म्हणजे एका मिनिटात स्टोरी लिहा आणि तुमचं ब्रेन खूप शार्प, क्विक लर्निंग करा, डिसिजन घ्या, फास्ट डिसिजन, एका वेळेला 4 मल्टीटास्किंग ॲबिलिटीचं ट्रेनिंग वगैरे त्या ठिकाणी झालं होतं. तर अशा वेळेस मी वयाच्या 27व्या वर्षी जाहिरात एजन्सीकडे वळलो आणि माझ्या मावशी कुलकर्णी ज्या होत्या त्यांचा हा व्यवसाय होता की पवित्रविवाह.comचा. तर त्यांना थोडंफार मी मदत करत होतो. परंतु त्यात प्रथमतः म्हणजे एकाच जागी बसणं हे माझ्या हे नव्हतं, म्हणजे स्वभावात नव्हतं की बाबा लग्न जुळवावं आणि लोकांच्या म्हणजे मला नेहमी दुसऱ्यांना मदत करायला आवडतं. तर लोकांचे ते प्रॉब्लेम्स, आणि ही कशी सर्व्हिस इंडस्ट्री आहे तर लोकांच्या मुलींचे जे विविध प्रकारचा डेटा येतो की तो एकमेकांना मॅच कसा करायचा, की जुळवून त्यांची लग्न कशी जुळतील, ह्याच्यात थोडासा मी इंटरेस्ट घेतला. पण त्यानंतर बघायला लागलं की ह्यांना ही स्थळं कुठून येतात, लोकांना आपल्याला कसं कळतं, की आपल्या संस्थेबद्दल कसं कळतं, तर ते इफेक्टिव्हली कसं कळलं पाहिजे. तर जाहिराती दुसऱ्या एजन्सीना द्यायच्यात, तर मी म्हटलं की चला मीच घेतो, मीच लिहायचो जाहिराती आणि मी जाऊन लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स किंवा अशा ठिकाणी जाऊन सबमिट करायचो. तर नंतर माझ्या ओळखी झाल्यात आणि थोडंसं स्मार्टनेस असल्यामुळे लोकमित्र वाढलेत, ओळखी करून घेतला की ही जाहिरात एजन्सी कशी वर्क होते, किंवा एखादी न्यूज असते ती आता आली तर दुसऱ्या दिवशी ब्रेक कशी होते. TV चॅनल्सशी नंतर हळूहळू संपर्क आलेत. मग जसे टॉक शोज असायचे किंवा इव्हेंट्स असायचे, तर त्या अनुषंगाने मी ते शिकत गेलो. आणि नंतर असा हा व्यवसायात म्हणजे 5-6 वर्ष खूप स्ट्रगल केलीत, कारण का शून्यातून निर्माण करायचं होतं. त्या शिकता शिकता मॅट्रिमोनीचा पण अभ्यास होत होता आणि जे आपण जाहिराती लिहितो किंवा आपण रिलीज करतो त्याचा इफेक्ट कसा काय होतो समाजामध्ये आणि त्याचा रिस्पॉन्स कसा येतो, या सगळ्या गोष्टी शिकत शिकत माझी आता 20 वर्ष झाली आहेत ॲड एजन्सीमध्ये. 21 वर्ष सुरू आहे. वेगवेगळ्या ब्रँडसाठी मी काम केलं. पवित्र विवाहाला जे ब्रँडिंग असतं ते मीच करत असतो, त्याच्या स्ट्रॅटेजीज आणि वर्षाचे कॅम्पेन्स असतात ते मी पाहत असतो. तर अशा प्रकारचं होतं. मी माझ्या जाहिरात क्षेत्रामध्ये मी इव्हेंट्स केले, PR केले, एक्झिबिशन्स, इंडस्ट्रियल एक्झिबिशन्स केले, किंवा जे सोशल जे कार्यक्रम असतात ते पण मी ऑर्गनाईज केलं. अशा प्रकारचं सर्वांगीण जाहिरात एजन्सीमधला बराचसा अनुभव झाला आणि हा माझ्या आर्मीच्या शिकवणीनुसार झाला. तर संपूर्ण श्रेय मी त्यांनाच देतो. असं आहे. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही पहिले फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर आहात तुमच्या घरातले, तर अशा वेळेस नेमक्या काय अडचणी जाणवतात, या अनुभवाविषयी काय सांगाल? फर्स्ट जनरेशन म्हणजे आपल्याला संपूर्ण काहीच माहीत नसतं. तर आपण शिकणं हेच आपलं ध्येय असतं आणि आपल्याला पूर्वीच समजून घ्यायचं असतं. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण पुस्तकं वाचलेली असतात की जे फर्स्ट जनरेशनचे उद्योजक असतात त्यांना कठीणाई कशी आलेली असते, किंवा सक्सेस स्टोरीज असतात, आपले जे रोल मॉडेल्स असतात काय वेळेस, तर त्यांनी प्रथमतः ते पण जनरली जे रोल मॉडेल्स असतात ते मंडळी फर्स्ट जनरेशनमध्येच त्यांच्या घरातली असतात. आता APJ अब्दुल कलाम पाहिलं तर त्यांच्या अगोदर सायंटिस्ट बॅकग्राऊंड कोणाचं नव्हतं, पण त्यांनी कसे स्ट्रगल केले. किंवा इतरही बरेच जण आहेत की सचिन तेंडुलकर, त्यांनी कशी मेहनतीला पर्याय नाही. तर ते माझं जे आर्मीमधलं बॅकग्राऊंड होतं मेहनत करण्याचं, तर आपण पण तसं पाहू शकतो, आपण पण तशा गोष्टी करू शकतो, फक्त मेहनत आणि अभ्यास करणं त्याच्यावर सतत, तर ते फार महत्वाचं असतं. BRS घेतली की कसं काय जमणार. पण तू कसं होतं की माझ्या ज्या मावशी होत्या कुलकर्णी मॅडम, तर त्यांना कुठेतरी वाटलं की हा व्यवसाय करू शकतो आणि की ह्याच्यात काहीतरी गुण आहेत. कारण का बऱ्याचशा ऑफलाईन किंवा जे काही आमच्या संभाषण व्हायचे तर बऱ्याचशा अशा प्रोग्रेसिव्ह असायच्यात आणि उद्योजका. माझं कसं की आर्मीमध्ये फक्त तेच नव्हतं की मी करंट अफेअर्सबद्दल विचारपूस करा, म्हणजे माहिती घ्यायचो की जगात कोणत्या घटना घडत आहेत जागतिक लेवलला, आपल्या भारताचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि ह्या साऱ्या गोष्टी 99च्या होत्या, म्हणजे 98-99च्या सालच्या होत्या, 2001 वगैरे त्यासाठी की मग त्यावेळेस सगळे अपडेट्स माझ्याकडे असायचे. मॅथ्स माझं असायचं आणि माझं वय वर्ष त्यावेळेस 26-27 होतं. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं की तू काही करू शकतोस अटके.
मग त्यांनी विश्वास ठेवला आणि नंतर मग घरातनं पण त्यांना वाटलं की हा करू शकेल. करू शकेल. आणि त्यानंतर मग मेहनत करण्यातच मला कधी म्हणजे दिवस रात्र मी कामच करत राहायचो काही ना काही. तर पुढच्या सगळ्या गोष्टीच्या आखणी, प्लॅनिंग ह्या सगळ्या करायचो. आणि त्यावेळेस असे मला पहिली 5 वर्ष खूप टफ गेलीत, कारण का कोणावर विश्वास ठेवणार माहीत नाही. की आपण पहिल्यांदा माझ्याकडे जे पैसे होते मी ते जाहिरात एजन्सीमध्ये हे केलं, पण तो क्रेडिट वगैरे हा प्रकार असायचा की लोक म्हणतात इतर एजन्सी मला 30 दिवसांचा क्रेडिट देतात, 45 डेजचा देतात किंवा मला कट देतात. तर तिथे थोडासा लॉस व्हायला लागला. विश्वास ठेवणं हे नव्हतं. परंतु नंतर हळूहळू कळलं की ते पार्ट अँड पार्सल आहेत. त्या गोष्टींना कसं डील करावं हे तुला शिकावं लागेल. तर त्या गोष्टींना शिकता शिकता मग नंतर प्रोग्रेस होत गेला की असे क्लायंट्सना आपण कसं काही बांधून ठेवावं, लेखी करार कसे करून घ्यावेत, आणि त्यानुसार मी मॅनेज करत गेलो. आणि हार्डली 5 वर्षामध्ये मी एक फर्स्ट डील होतो, एका मॉलचं ओपनिंग होतं. तर त्यावेळेस 2007 साली तो फर्स्ट माझ्याकडे मोठा डील होता की त्यावेळेस मी ते सिंगल हँडेडली 2 दिवसांची कॅम्पेन 57 लाखाची केली होती. तर त्यावेळेस 2007 मध्ये 57 लाखाची कॅम्पेन इंडिव्हिज्युअल जो मीडिया प्रोफेशनल असेल त्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यानुसार माझ्या ओळखी वाढत गेल्यात. लोकांना वाटायला लागले की हा बिझनेस देऊ शकतो किंवा हा कॉन्टेस्ट जिंकतोय. म्हणजे प्रत्येक वेळेला मला अशा प्रकारे 3 कार्स मिळाल्या होत्या त्यावेळेस, प्राइज मनी, फर्स्ट प्राइज वगैरे. तर ते पैसे घेतले आणि ते पैसे पुन्हा गुंतवले बिझनेसमध्ये. मग त्यानुसार मग प्रोग्रेस होत गेला. नंतर मग क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजे गॅप्स कुठे असतात ते शोधावेत. म्हणजे आता कुठेही असतील तर मोठं चॅनल असेल तरी पण तिथे गॅप्स असतील, ते कुठे स्वस्तात मिळतात, काय मिळतात ते आपल्याला समजून जातं. बरोबर. जसं की मी 3 वर्षाचा सलग टॉक शो केला होता. म्हणजे आता जो आपण टॉक शो करतोय असं तुम्ही मला प्रश्न विचारता आणि मी तुम्हाला उत्तर देतो. तर तो सुवर्ण कोकण म्हणून एक टॉक शो होता. झी 24 तासला सकाळी 6:30 ते 7 लागायचा. तर जनरली काय व्हायचं की सकाळी 6:30 ते 7 हे तुमचं लोक भविष्य ऐकतात. आजच्या राशी भविष्य काय असेल, माझा दिवस कसा जाईल किंवा काय. तर त्याच वेळेस तो गॅप आम्ही शोधला. तर त्याला रिप्लेस केलं की आम्ही तो शो शेतकऱ्यांसाठी असेल. तर त्यात आम्ही विविध जे एक्सपर्ट असायचे त्यांचे टॉक शो ठेवायचो. आणि त्याची मजा म्हणजे असं की आठवड्याला दर दिवशी आठवड्याला म्हणजे 365 दिवस तो शो चालायचा. त्याचं कंटेंट तयार करणं, ते एक्सपर्ट्सना आणणं. 3 वर्ष सलग 365 दिवस तो राहायचा. तर तो कसा झाला, त्याचा मग ब्रँड तयार झाला. अशा प्रकारचं ते. आणि एक शेतीची रिव्हॉल्युशन तयार झाली तिथे की लोक, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्स घ्यायला लागलो. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी मग दर 15 दिवसांनी एक सेमिनार व्हायचा. तर अशा प्रकारचं ते क्रिएटिव्ह थिंकिंग होतं. तर तो पण एक माझ्यासाठी एक अनुभव होता की टॉक शोज नुसार महाराष्ट्रामध्ये शेतीचं रिव्हॉल्युशन आपण कसं आणू शकतो आणि शेतकऱ्यांना आपण उमेद कशी देऊ शकतो. तर वेगवेगळे असायचे, म्हणजे एका गुंठ्यामध्ये आपण शेती कशी करावी, मत्स्यपालन कसं करावं, प्लस तुम्हाला काजूंचे वेगवेगळे प्रकार कसे लावावेत, कमी याच्यामध्ये इस्रायल पद्धतीने तुम्ही कशी शेती करावी. तर त्यात मला पण लोक भेटत गेलीत आणि खूप चांगल्या प्रकारचं त्या शेतीबद्दल पण नॉलेज आलं. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि त्यातून साकार होणारं इनोव्हेशन हे फार महत्वाचं आहे उद्योगासाठी. हो हो हो. आणि तुमचं सतत त्या बाबतीत इनोव्हेटिव्ह तुम्ही काय करू शकता, जगात काय चाललं आहे, अशा प्रकारचं कोण काय करतं. सध्या युट्यूब वगैरेवर पण बरेचसे तुम्हाला कंटेंट मिळत असतो. तर त्याचा आपल्या इथे कुठे उपयोग होऊ शकतो का, असं होऊ शकतं. तुम्ही जसं सांगत होतात की पहिल्या जनरेशनच्या जे ऑन्टरप्रेनर्स आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना अनेक उणीवा असतात, पण त्यांची स्ट्रेंथ काय असू शकते. जसं तुम्ही नेटवर्किंगचा उल्लेख केलात किंवा उद्यमी महाराष्ट्र सारखा जो फोरम आकाराला आला, तर ती स्ट्रेंथ असू शकते का उद्योजकांची. स्ट्रेंथ म्हणजे बरेच अँगल असतात की सक्सेस होण्यासाठी. तर 1-2 गोष्टींमध्ये ते मापता नाही येणार. तर ऍक्च्युली त्याने ना, जो एंटरप्रेन्योर असतो त्याने आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं. की पहिल्यांदा स्वतःची स्व ओळख त्यांना होणं गरजेचं आहे की मी काय करू शकतो आणि मला कोणत्या क्षेत्रात आनंद मिळतो. की जे प्रोडक्शन आहे की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे, आणि सर्व्हिसमध्ये पण मला कोणत्या कॅटेगरीमध्ये, आणि त्याच्यावर त्यांनी फोकस करावं. आणि 5 वर्ष अगदी तुम्ही डोकं खाली मान घालून गोलू कसा करतो तसं तुम्ही अनुभव घेत राहावं. आणि म्हणजे प्रत्येक वर्षी सायकल बदलतं बिझनेसचं. क्लायंटचा किंवा बाहेरून येणारा जो हे असतो, इम्पॅक्ट असतो तुमच्या बिझनेसवर होणारा, तो पण बदलत असतो. तर
पहिल्या वर्षी तुम्हाला समजणार नाही, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी नाही, चौथ्या वर्षी येणार. म्हणजे सगळं तुम्हाला ते जे मिश्रण असतं ते पण त्यासाठी पेशन्स लागतं, खूप प्रचंड म्हणजे विचार करण्याचीही लागतं. तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतात ते करायला लागतं. घरातून पण तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत. तर फॅमिलीचा जितका बिझनेस सक्सेस होण्यासाठी फॅमिलीचा बिझनेसमध्ये म्हणजे एखाद्या माणसाला खूप सपोर्ट असला तर तो बिझनेस सक्सेस होऊ शकतो. तुम्ही अनमॅरिड असाल तर पॅरेंट्सना तुम्ही कन्व्हे करू शकाल, मिसेस किंवा तुमच्या मुलांना वगैरे तुम्ही कसे कन्व्हे शकाल आणि त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळू शकेल, हे उद्योजकाला फार महत्त्वाचं असतं. फॅमिली सपोर्ट असतो तुमच्या, प्लस तुमची मेहनत, खूप मेहनत, डोकं वापरणं, क्रिएटिव्ह थिंकिंग, इनोव्हेटिव्ह, कमी खर्चांमध्ये जास्तीत जास्त हे कसं करू शकता, इम्पॅक्ट करू शकता. आणि प्रत्येक असा विचार कर की प्रत्येक गोष्टीसाठी 20 सोल्युशन्स मला माहीत असायला पाहिजे आणि त्यातला वायबल कमी खर्चातला कोणता, तर ते तुम्हाला अनुभवाने शिकायला लागतं. नेटवर्किंग तुम्हाला त्यातनं मार्ग दाखवत असतं कुठे ना कुठे. पण तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसमध्येच नका राहू, बाहेर पण पडा, सगळं नॉलेज घ्यायला जगात फिरा, हिंडा आणि म्हणजे जवळच्याच, आणि त्यानंतर मग तुम्हाला आपोआप ते जमत जात. तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. काही सामाजिक उपक्रमांची तर सुरुवात सुद्धा केलेली आहे. जसं मला आठवतंय फूड फॉर ऑल सारखा एक अतिशय इनोव्हेटिव्ह प्रकल्प आपल्याला म्हणताय, तर याविषयी थोडं सांगा. फूड फॉर ऑल ही जी संकल्पना आहे म्हणजे ती आमच्या लग्नाच्या पवित्रविवाह.comच्याच व्यवसायातून सुचली. तो त्या ठिकाणी इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह थिंकिंगचा कसा पार्ट येतो ते एक उत्तम उदाहरण आहे. काय होतं की आम्ही लग्न जुळवतो तर त्यांच्यामध्ये विविध मेळावे घेतो किंवा काय होतं इव्हेंट्स घेतो, काउन्सिलिंग हे घेतो. तर त्यानंतर काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्यात. एकतर लग्न समारंभावर होणारा खर्च, त्यानंतर लग्नात होणारा ह्याची नासाडी, आणि तिसरं की हे खूप अभ्यास करताना अन्नाचा हा झाला आणि सध्या होणारे डिव्होर्सेस, असे 3 एक अँगल्स आमच्याकडे आलेत. तर त्याच्यावरती म्हणजे अभ्यास करताना, रिसर्च करताना की हे काय काय होतं, म्हणजे इंडस्ट्रीचा समाजावर इम्पॅक्ट कसा होतो, तर त्याच्यावर प्रत्येकाचे सोल्युशन करण्यासाठी आम्ही रिसर्च टीममध्ये बसत असतो. तर फूड फॉर ऑलचा आम्ही एकदा नेस्कोमध्ये इव्हेंट केला होता. 2 दिवस एक वेडिंग फेस्टिवल केला होता, पवित्र विवाह, महाराष्ट्राचं ग्रेटेस्ट वेडिंग फेस्टिवल म्हणून. तर त्यावेळेस हे मुद्दे समोर आले होते. त्यात आम्ही बराच अभ्यास करून नंतर समजलं की फक्त लग्नामध्येच हे फूड वाया जात नाहीये, तर डेलीच्या ह्याच्यात जात असतं. घरी साधी बर्थडे पार्टी असेल तरी सुद्धा अन्न वाया जाताना आपण बघतो. तर आणि आपलं पॉप्युलेशन आता 140 करोड आहे. तर त्यातली असं हे होतं की 20 करोड लोक त्यांना एक वेळचं जेवण मिळत नाही आणि आपल्या इथे मास प्रोडक्शन बरंच असतं. तर त्याच्यावर अभ्यास करता करता मग आम्ही ते डबेवाल्यांशी शेअर केलं की डबे कसे मुंबईमधलेच आपण उपक्रम साजरा करायचा, फॉलो करायचा, सुरुवात करायची असेल तर त्यांनी पण होकार दिला. तर काय झालं, आमच्याकडे जशी लग्न जमायची तर लग्नाच्या तारखा, निमंत्रण वगैरे यायचे. तर मग आम्ही त्यांना सांगायचो की असं असं आहे. मग त्यांचं अप्रुव्हल घेऊन आम्ही डब्याला सांगायचो की यावेळेस थोडं लग्नात अंदाजे 50 लोकांचं वगैरे अन्न उरतं, तर ते आपण कलेक्ट करून लोकांना देऊ. मग ते अन्न घेऊन डिस्ट्रीब्यूट आम्ही पण जायचो स्वतः, आणि मग आम्ही हॉस्पिटल्सच्या बाहेर किंवा असं आम्ही डिस्ट्रीब्यूट करायचो. तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मीडियाने पण खूप हे केलं. आता 400 डबेवाले आमच्यासोबत काम करतात. त्यांच्या डबे कामं उरकल्यानंतर ती मंडळी ज्या ठिकाणी ऑर्डर असेल, एक नंबर आहे त्याच्यावर येतो आणि मग ते घेऊन कलेक्ट करून डिस्ट्रीब्यूट करतात. किती सुंदर उपक्रम आहे. हो. तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. कोविडमध्ये आम्हाला थोडा ब्रेक आला होता, पण आता काही कंपन्या पण अशा आहेत की त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर फूड असतं, तर ते दर अंधेरीमध्ये काही 1-2 कंपन्या आहेत, तर त्या म्हणतात की आमचा लंच झाला की तुम्ही घेऊन जा, आणि त्याच्यावरती मग ती गरिबांना डिस्ट्रीब्यूट केलं जातं असं. पवित्रविवाह.comच्या बाबतीत काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहेत या प्लॅटफॉर्मची? कारण आज मॅट्रिमोनियल साइट्स अनेक उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये ही स्वतःची एक वेगळी ओळख राखून आहे, तर ती ओळख नेमकी काय? पवित्र विवाहाबद्दल सांगायचं तर ही आता 41 वर्ष या संस्थेला झाली. सो कुलकर्णी माझे जे इनलॉज आहेत त्यांच्या फॅमिलीचा हा व्यवसाय आहे, आणि मी आता त्या ठिकाणी जॉईंट CEO आणि डायरेक्टर म्हणून देखील कार्यरत आहे. तर 41 वर्षांपूर्वी जो हा प्रवास सुरू झाला, तर त्यानंतर मग बरेचसे जसं आता दर 7 ते 8 वर्षानंतर ट्रेंड चेंज होत असते लग्नाची, तर ते सगळे अनुभवलेले आहेत. पवित्र विवाह एक मॅच्युअर्ड संस्था आहे. 1 लाखांपेक्षा जास्त आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातली लग्न आम्ही जुळवलेली आहेत. आता 25,000पेक्षा जास्त विवाह इच्छुक मुला मुलींनी आमच्याकडे नाव नोंदवले आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात. तर त्यांची जी नेट मॅच मेकिंगची जी हे असतं प्रोसेस असतं ती आम्ही अपडेट ठेवण्याचा दररोज नेहमी प्रयत्न करत असतो. आणि त्यांची लग्न कशी काय आणि त्यांना हवा तसाच जीवनाचा साथीदार कसा मिळेल त्याच्यावर आम्ही रिसर्च पण करतो. आणि आमच्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात त्यातून पण आम्ही ते चेंजेस अंमलात आणून सक्सेसफुली लग्न कशी जमतील याच्यावर आम्ही आमचं जास्त भर असतो. सेकंडली आम्ही मेळावे घेतो, प्री वेडिंग प्री मॅरेज काउन्सिलिंगचे समुपदेशनाचे कार्यक्रम देखील करतो. आणि लोकांना जे काही उपयुक्त असतं त्याचं आम्ही त्यांना प्रोक्युरमेंट करत असतात की बाई कोणी तुम्हाला काउन्सिलर्स हवे असतील किंवा वेडिंग प्लॅनर्स हवे असतील किंवा अजूनही कोणत्या इतर समस्या असतील की तुम्हाला नोकरी चांगली हवी म्हणजे काही जणांचं असतं की बाबा पेमेंट कमी असेल तर तुमचं सॅलरी कसं वाढेल, तर आम्ही त्यांना पण कन्सल्ट करतो की HR कन्सल्टन्सी असतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या कोणत्याही ह्याच्यात असतील की त्यांना कोणत्याही प्रकारचं सहाय्य हवं असेल ते पवित्र विवाह करत असतं. म्हणजे जितक्या विश्वासाने आपण कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीकडे सदस्याकडे येऊ शकतो तितक्याच विश्वासाने आपण पवित्रविवाह.com कडे येऊ शकतो. अगदी. आणि आमच्याकडे असं होतं ना की आता ही पिढ्यानुपिढ्याची लग्नांची हे होतं. आता ज्यांच्या आई वडिलांची लग्न आमच्याकडनं जमली त्यांच्या मुलांची देखील लग्नासाठी आता नावं नोंदवलेली आहेत आमच्याकडे. म्हणजे 95-96 ज्यांची लग्न झालीत तर त्यांची मुलं आता आमच्याकडे लग्नासाठी आहेत. आणि रेफरन्सने जास्त येतो बिझनेस. म्हणजे कसं होतं की ज्यांची लग्न आमच्याकडे जमलीत एखाद्याचं लग्न जमलं तर 4-5 जणांना ते सांगोसांगी समजलं जातं आणि त्या विश्वासाने ते येत असतात. आणि हे सातत्य ठेवणं फार कठीण असतं ह्या व्यवसायामध्ये, कारण का खूप नवीन काही ना काही येतच असतं, घडामोडी येत असतात. तर ह्याच्यात सतत मेहनत करणं आणि समाजासाठी काहीतरी आपण चांगलं देतोय हे फार महत्वाचं आहे. आणि आमच्या पवित्रविवाह.comच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आमचं एक विजन आणि मिशन असंच असतं की आम्ही भारताची पुढची पिढी घडवतो. आम्हाला असं वाटतं की भारताची पुढची पिढी ही सुसंस्कृत, सुदृढ, समृद्ध असावी यासाठी आम्ही कार्यरत असतो. जर इथे योग्य लग्न जुळलीत म्हणजे योग्य पॉवर कपल्स बनलीत किंवा यशस्वी हे बनले तर त्यांच्यावर संस्कार पण पुढच्या मुलांवर चांगले होतील, त्याचं शिक्षण संगोपन चांगलं होईल. आणि त्यावर आमचा कल असतो की ही जी मंडळी असतील त्यांना योग्य प्युअर माहिती कशी मिळेल, त्यांचे डॉक्युमेंट्स नीट कसे असतील व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर मग त्यातून चांगलेच कपल निर्माण होतो. आणि मग याचा अर्थ की पुढच्या समाजावर आणि पुढच्या भारताच्या पिढीवर चांगलंच घडेल याच्यावर आमचा हा हे असतो. 1 लाखाहून अधिक सुखी कुटुंब तुम्ही साकार केलेली आहेतच, पण त्याचबरोबर मला एक अशी स्टोरी आहे, अशी एक गोष्ट आहे की जी सरांनीच सांगावी असं मला वाटतं की जे आपण म्हणतो की उद्योग हा केवळ आपल्याला समृद्धी देत नाही, आपण समाजालाही खूप काही देत असतो. तर अशी एक खूप ऐतिहासिक घटना तुमच्या हातून घडली आणि ती लग्नाच्याच संदर्भातली आहे, तर ती तुम्हीच सांगावी. मी एवढीच फक्त प्रस्तावना करते. फाईन. तर हा कसा असतो की आपलं जे समाजाला काहीतरी देण्याचं जे आपण म्हणतो की आपल्या मनात असावं किंवा त्या आयडियाज आपोआप येत असतात. तर उद्यमी महाराष्ट्र हा आमचा जो मंच आहे की ज्या ठिकाणी सारे उद्योजक असतात आणि त्यांना असं काहीतरी वाटतं की आम्ही समाजासाठी आमच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्शनमधून द्यावं. तर ऑलवेज तशी माझी मित्रमंडळी तयार असतात. तर काय होलं की 5 ते 6 वर्षापासून साधारणतः 2017 रोजी तर आम्ही आमच्या एका मैत्रिणीने आंबा महोत्सव भरवला होता परळला. तर त्यांनी सगळ्यांना स्टॉल्स दिले होते, त्यांना राणे साहेबांचा सपोर्ट होता. पण त्या ठिकाणी काही NGOचे स्टॉल्स होते की जे आंबा विक्री करून त्यातलं जे उत्पन्न येईल किंवा प्रॉफिट होईल तो त्यांच्या संस्थेला जाणार होता. तर अशा संस्थेचा स्टॉल असला त्या ठिकाणी सगळ्याच ज्या महिला होत्या त्या चेहऱ्याने विद्रूप होत्या, म्हणजे त्यांच्यावर काही ना काही कारणाने ॲसिड अटॅक हल्ला झाला होता. तर ॲसिड अटॅक झाल्यानंतर त्यांना समाजात जास्त त्यांना स्वतःलाच वाटत असं की आपल्याला काय करता येईल वगैरे. तर त्यांच्या स्टॉलमध्ये त्या साऱ्या बसल्या होत्या. तर मला कुतूहल होतं की असं कोणी इथे स्टॉल घेतलाय तर जाऊन पाहावं, व्हिजिट दिलं. तर त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सिनियर लेडी होत्या त्या म्हणाल्या की आमच्या इथे अशी एक मुलगी आहे, तिचं लग्न आता 2 आठवड्यांनी येऊन ठेपले, पण तू मुलगा तयार आहे पण तू आम्हाला मदत करायला कोणी नाही. तर आमच्या संस्थेला मदत करायला नाही कोणी नाही. मग विचारलं की काय मदत हवी आहे. तर त्या म्हणाल्या की हिचं लग्न आहे पण तू आम्हाला हॉल नाही आहे. आम्हाला असं वाटतं की हे थोडंसं चांगल्या भावनेने आपण मोठ्या रीतीने करावं, साजरं करावं, कारण का त्या मुलीला देखील बन्सी नाव होतं तिचं, त्या मुलीला देखील असं वाटेल की माझं लग्न एक चांगल्या नॉर्मल मुलीसारखं झालं आणि थाटामाटात झालं. तर मी म्हटलं मला थोडा वेळ द्या, मी अभ्यास करतो. आणि मग आमच्या उद्यमीमध्ये मी मेसेज टाकला
ग्रुपवर की बाबा असं असं आहे, आपल्याला करायचं असेल तर कोणी मदत करायला तयार होईल का. मग काही जणांनी तो पाहिला नव्हता, पण काही जणांनी मग की मी तयार आहे वगैरे, आपल्याला असा इव्हेंट करायचा आहे. तर मग मी सगळ्यांशी संपर्क केला. पवित्र विवाहातर्फे देखील आर्थिक मदत केली. मग आमच्या उद्यमी महाराष्ट्रामधून तिचं लग्न अशा प्रकारे झालं, जवळजवळ आम्ही 3-1 लाखांचं त्यावेळेस संपूर्ण तयार केलं फंड. म्हणजे फंड इन द सेन्स त्या फंड तसं नाही की कोणी कॅटरर्स होतं तर त्यांनी कॅटरिंगचं खाणं पिण्याचा प्रत्येकाने आपापला भार उचलला. हॉल होता, हॉल फ्री मिळाला. मेहंदी आर्टिस्टने मेहंदी केल्या. टूर ऑपरेटरने त्यांना फ्री हनीमून पॅकेज दिलं. इव्हन तिच्या घरापासून तिला हॉलपर्यंत आणण्यासाठी सजवलेली गाडी दिली. इमिटेशन ज्वेलरी दिल्यात. अशा प्रकारचे झालं. तर बन्सी इतकी खुश झाली आणि त्या न्यूज जसं यायला लागलं, त्या न्यूज ऐकून जे विवेक ओबेरॉय आहेत त्यांनी तिला 1 BHK तिला डोनेट केलं त्यांच्या संस्थेतर्फे ठाण्यामध्ये. तर अशा प्रकारचं ते आम्ही लग्न साकारलं होतं. आणि ती पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचं जे आहेत, आणि हा संपूर्ण इव्हेंट संपूर्ण जगाने कव्हर केला. आता पण तुम्ही जाल ॲसिड अटॅक सर्वायवर बन्सीज वेडिंग, तर त्यावर तुम्हाला उद्यमी महाराष्ट्र, बन्सी आणि विवेक ओबेरॉय वगैरे सगळेच दिसून येतील. आणि तिचं खूप छान चाललंय. म्हणजे जवळजवळ आता 5-6 वर्षांचा संस्कार खूप चांगला रीतीने चाललाय. मला ऐकतानाही डोळ्यात पाणी येते की एक चांगली भावना असेल आपली तर किती छान काहीतरी साकार होऊ शकतं. बरोबर. इट्स सो ब्युटिफुल. हो. तर उद्योजकांनी हेच लक्षात ठेवा. विनर टॉक्सच्या माध्यमाने मी सांगेन की तुम्ही येणार अभ्यासू राहा, सतत शिकत राहा आणि जीवनाचा तुम्हाला खरा अर्थ त्यातून समजत जाईल जर तुम्ही तितके इंट्युटिव्ह असाल तर. आणि नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत जातील की ह्याचं रिलेशन कुठे असतं, आपण सतत काय करावं लागतं. भगवद्गीतेचा जो आपला मेसेज आहे, सतत कर्म करत राहा, फळाची इच्छा धरू नकोस, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं लाईफ जगत राहा आणि काहीतरी असं क्रिएट करत राहा आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करत जा की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी एका वेगळ्या अँगलने दिसायला लागतील. सगळ्यांना ह्याच गोष्टी दिसतात, पण तुमचा जो बिझनेसकडे बघण्याचा, लाईफकडे बघण्याचा जो अँगल असतो तो तुमचा चेंज होईल आणि सक्सेस तर आपोआपच तुमच्या पाठीशी येईल. तर मला असंच वाटतं की सगळ्यांनी खूप स्वतःला रिसर्च करत राहा, सतत अभ्यासू राहा आणि सगळ्या गोष्टींच्या घडामोडी पाहत राहा आणि त्यातून तुम्हाला बिझनेस काय असतील तर किंवा तुमच्या लाईफचे सोल्युशन्स पण त्यातच मिळत राहतील असं मला तरी वाटतं. नक्कीच. आज पवित्रविवाह.com सारखी संस्था ही केवळ एक मॅट्रिमोनियल संस्था म्हणून त्याकडे न पाहता किंवा एक बिझनेस म्हणून त्याकडे न पाहता भारताची पुढची सशक्त पिढी घडवण्यासाठीचे उत्तम संसार साकार करण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याकडे पाहण्याचा सरांचा हा अप्रोच नक्कीच मला वाटतं आपल्याला खूप काही शिकवणार आहे. आपण कुठल्याही प्रकारचा उद्योग करत असू, त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या देशासाठी, समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो हे मला वाटतं एका खऱ्या सैनिकाकडून आज आपण ऐकलं. त्यामुळे हा संदेश नक्कीच आपल्या मनापर्यंत पोहोचलेला आहे. अशाच पद्धतीच्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या घेऊन पुढच्या भागांमध्ये भेटूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात यासाठी मनापासून आभार. थँक्यू.